पूसद तहसील के फुलवाड़ी और अनसिंग जमनायक रोड के बीच की सड़कों के हाल बेहाल है, जिससे नागरिकों को काफी परेशानी हो रही है, जिसके चलते नागरिकों ने इस सड़क की पूजा कर प्रशासन के खिलाफ विरोध जताया। यह सड़क आंचलेश्वर मंदिर की ओर जाती है, इसीलिए इस सड़क पर श्रद्धालुओं की काफी भीड़ रहती है। श्रद्धालुओं के साथ हो रहे हादसों को देखकर नागरिकों में प्रशासन के खिलाफ आक्रोश का माहौल है। नागरिकों ने कई बार इस संबंध में शिकायत की, हालांकि नागरिकों की शिकायत के बावजूद भी प्रशासन का इस परेशानी पर ध्यान नहीं है, जिसके चलते नागरिकों ने चेतावनी दी है कि जल्द से जल्द सड़कों की मरम्मत की जाए। साथ ही काम पूरा नहीं होने पर भूख हड़ताल की भी चेतावनी दी है। हा रोड फुलवाडी पासून जामनाईक 7 किलोमीटर आहे, अनसिंग 6 किलोमीटर आहे। इकडं अनसिंग कडे रस्ता झाला, फुलवाडी पासून कमानी पासून तर आपल्या अनसिंग रोड कडे 2 किलोमीटरचा रस्ता असंच राहिलेला। हा रस्ता 10 वर्षापूर्वी झालेला आहे आणि 10 वर्षापूर्वीच्या नंतर 3 वर्षापूर्वी इथं गिट्टी पडलेली आहे। त्या गिट्टी पडून शनी नाही का काम इकडे जामनाईकवरून फुलवाडीकडे रस्ता बनवत आणला आणि 2 किलोमीटरचा रस्ता असं सोडलेला आहे। या रस्त्याने 2 वेळेस अपघात झालेला आहे, 2-3 लोकांचे फ्रॅक्चर झालेले पाय। त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी आमच्या या लोहरा, फुलवाडी, गवळमांजरी, जामनाईक 1 नंबर, अनसिंग या सर्व लोकांची नम्र विनंती आहे। हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे, कारण की इथं अपघात आता गड्डे असे आहेत की इथं रस्ताही नाही, रस्त्यामध्ये गड्डे आणि गड्ड्यामध्ये रस्ता दिसत नाही आहे। त्या पुसद तालुक्यातलं सर्वात महत्त्वाचं आंचुळेश्वर देवस्थान या रस्त्यानं आहे। श्रावण महिन्यात भाविक भक्त आपल्या या रस्त्याचेच नाही तर जुन्या धरणात गेलेल्या सगळ्या गावचे भाविक भक्त जिकडं कुठं राहायला गेले ते सगळे दर्शनासाठी इथे येतात। परवाच एक महिला लेकराला घेऊन मोटरसायकलवर तिथं पडली गाडीवर, तर शासन प्रशासन यानं कागदावर रस्ता करून ठेवला की काय अशी शंका यायला लागली आम्हाला सामान्य माणसाला। किंवा इतके 3-3 वर्ष रस्त्यावर गिट्टी पडलेली, कशाचं होतं गे? काय कारण आहे रस्ता न होण्याचं? सगळीकडे रस्ते व्हायला, सरकार मोठ्या घोषणा करायला रस्त्याच्या, आणि आपल्या इकडच्या रस्त्याचे पैसे येऊन अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना खाऊन टाकले की काय अशी शंका लोकांना येईल, अशी मनस्थिती झालेली लोकांची।